म्हणजे मित्र पक्षातला एक जरी मित्र आमच्या बाजूला झाला की बाजूला केला गेला किंवा केला तरी आम्हाला काही फरक पडणार. जे दोन आमच्या सोबत असतील त्यांना घेऊन आम्ही निवडणुका लढवू आणि चांगल्या प्रकारचं यश मिळवू. मी भाजपच्या पक्षांतर्गत बैठकीमध्ये कोण काय बोलतंय, कोण जिथे काय विषय मांडले त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. आज महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करतोय. त्याच्यामध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचं जे काही म्हणणं असेल त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मांडलं असेल, पण त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टींच्या बाबतीमध्ये काही बोलणं हे मला उचित वाटत नाही. आज युती म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राचा विकास होत असताना माझ्याकडे जी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे त्या पदामार्फत युतीच्या कार्यकर्त्यांना तिथे न्याय देणं, शिवसैनिकांना न्याय देणं, माझ्या मतदारसंघासोबतच माझ्या जिल्ह्याला न्याय देणं, महाराष्ट्रामधील जी काही प्रलंबित विकास कामं माझ्या खात्यासंदर्भात आहेत त्याकडे लक्ष देणं, मी ह्याला जास्त महत्व देतो. मित्रपक्ष म्हणून काय बोलणे हे पण जबाबदारी असेल की नाही? मित्र पक्षाने काय बोलावं त्याचे पण त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे ना. आता आम्ही आमच्या पक्षांतर्गत बैठकांमध्ये आमच्या वरिष्ठांकडे काय विषय मांडायचे हे आम्ही ठरवणार. हे काय मला दुसरं कोणी सांगू शकत नाही. तसं त्यांच्या पक्षांतर्गतच्या बैठकांमध्ये त्यांच्या वरिष्ठांची काय बोलायचं हे ते ठरवतील ना. त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणार. त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत जो काही विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं योग्य नाही. खेडला लोटेमध्ये भगवंत कोकरेंचे प्रकरण उघडकीस आले. तिथे जे गुरुकुलमध्ये ज्या विद्यार्थिनी होत्या, मुली होत्या, त्यांच्याशी त्यांनी विनयभंग केलाय आणि त्याच्यात खोस्कोसारखा गुन्हा दाखल झालाय. त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामधला तो विषय आहे. पण एकंदरीत ह्या गोष्टी बाबतीत ते गृह राज्यमंत्री म्हणून आपली काय भूमिका असेल? नाही, ऑलरेडी या बाबतीमध्ये एसपींशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ही संपूर्णपणे चौकशी चालू असताना जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि कुठेही ह्याच्यामध्ये हयगय केली जाणार नाही. चौकशी ही निष्पक्ष झाली पाहिजे. चौकशी करत असताना कुठेही त्याच्यामध्ये कोणाचे हस्तक्षेप नको. पोलिसांनी त्यांच्या परीने चौकशी करावी आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती 100% कडक कारवाई करण्याचे निर्देश हे ऑलरेडी आम्ही कालच रात्री माझं एसपींशी बोलणं देखील या संदर्भात झालं होतं. आणि हा खरं तर मतदारसंघ हा माझा नाही, परंतु खेड तालुका हा शेवटी हा माझा तालुका आहे, आमचा तालुका आहे आणि अर्थातच धार्मिक बाबींशी जोडलेल्या असलेल्या व्यक्तीकडे असं घडणं नक्कीच काही योग्य नाही आणि हे अशोभनीय आहे. म्हणून त्याला कुठलंही दुसरं वळण न देता व्यक्ती म्हणून त्या जे काही कायद्यानुसार त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. कदम साहेब, 2 ठाकरे बंधूंसह विरोधक मतदार याद्यावरून फारच आक्रमक झालेत महाराष्ट्रामध्ये. काय याचा परिणाम होईल? परिणाम आता बघा, शेवटी मतदार याद्यांमध्ये जर का त्यांच्या काही त्यांनी ज्या बदल त्यांना जे अपेक्षित आहेत की ज्या चुका आहेत चुका सुधारणं हे जर का त्यांना अपेक्षित असेल तर नक्कीच ती मागणी आमची देखील असेल. त्याच्यामध्ये काही गैर नाही. मतदार याद्यांमध्ये दुबार मतदान नोंदणी होणं किंवा जे काही त्यांनी काल तिथे विषय मांडले मला वाटतं त्या मतदार याद्यात तपासून निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्यावेत. त्या गोष्टीला आमचंही समर्थन असेल. मतदार यादीच्या निमित्ताने विरोधक एकत्र येत आहेत, स्ट्रॉंग होत आहेत, तुम्हाला असं वाटत नाही? नाही, मला असं वाटत नाही. आता माझ्या मतदारसंघामधलं उदाहरण देतो मी. समजा एखाद्या बूथवरती एकाच व्यक्तीच्या नावाने किंवा एकाच व्यक्तीचं 2 वेळा नाव तिथे आलेलं असेल. प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी हा तिथे मतदान केंद्रावरती तिथे बसलेला असतो. तो तिथे नोंद घेत असतो की आलेली व्यक्ती ही कोण आहे, त्याच्यासमोर तो नावासमोर टिक करत असतो. त्याचं लक्ष असतं. मग बोगस मतदान होणं हे ईव्हीएमच्या ह्या काळामध्ये मला तरी शक्य वाटत नाही. परंतु तरी सुद्धा मतदार राज्यामध्ये समजा काही चुका असतील तर त्या चुकामध्ये सुधारणा व्हावी ही जी मागणी असेल त्याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील असे सीएमनी संकेत दिले. हे खरं आहे की महायुती म्हणून आपण लढणार? नाही, बघा, आज महाराष्ट्रामधील नगरपंचायती, नगरपरिषदा, त्यानंतर जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. तर सगळ्याच ठिकाणी काही महायुती जुळून येईलच असं काही जरुरी नाही. काही काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती काही वादविवाद असतात. काही स्थानिक पातळीवरती कधी निर्णय हे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार काही निर्णय घ्यावे लागत असतात. त्यामुळे जे सीएम साहेबांनी सांगितलं
की जिथे शक्य होईल त्या ठिकाणी ही युती करण्यात येईल आणि ते 100% योग्य आहे असं मला वाटतं. आणि ज्या ठिकाणी समजा युती नाही होऊ शकली काही कारण असतो त्या ठिकाणी देखील आपला मित्रपक्ष तिथे दुखावेल असं कुठलंही वक्तव्य, असं कुठल्याही तिथे आपल्याकडनं गोष्टी घडता कामा नये ह्याची देखील काळजी घ्या, हे देखील सीएम साहेबांनी काळजी ते म्हटलेलं आहे. म्हणून मला वाटतं अतिशय मॅच्युअरली हा विषय हँडल केला जातोय. म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी युती व्हावी असे आमच्याकडनं तरी प्रयत्न असतील. हे संकेत महायुती न होण्याचे आहेत तुम्हाला असं वाटत नाही? नाही, असं काही नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजपर्यंत जेवढ्या आपण निवडणुका पाहिलेल्या आहेत सगळीकडेच काही युती होते असं जरुरी नाही, पण सगळीकडे युती होत नाही असंही जरुरी नाही. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण युती करतो. त्यामुळे काही आमची युती तुटली किंवा युतीमध्ये आता जिथे वाद निर्माण झाले असं गृहीत धरणं चुकीचं आहे. मित्रपक्षांना तिथे सांभाळून घेणं, मित्रपक्षांना न दुखावणं. शेवटी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आज आपण एकत्र आहोत आणि अशा वेळेस कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतात. तर भाजपचे आमदार संजय केळकर असं म्हणतात की ठाण्यामधला महापौर हा भाजपचाच व्हावा ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मला वाटतं ती जनता ठरवेल. ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सर्वात पहिली महानगरपालिका ही ठाण्याची निवडून आलेली होती. आज माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः ठाण्याचे आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकास कामाकरिता त्यांची दिवस रात्र एक केलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाहीत. काही लोकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. निलेश घायवळ प्रकरणामध्ये धाराशिवचं एक कनेक्शन उघड झालेलं आहे आणि त्याचा मित्र जो आहे तो रमेश कोकाटेवर गुन्हा दाखल झालाय. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जे काही पासपोर्ट मिळवला होता त्या संदर्भात. निलेश घायवळ प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनच आम्ही देखील सांगितलेलं आहे, मी देखील स्वतः सांगितलेलं आहे की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही गुंडांना तिथे पाठीशी घातलं जाणार नाही. कायदेशीर कडक कारवाई प्रत्येकावरती केली जाईल. चौकशी करत असताना त्याच्यामध्ये कोणाचाही राजकीय हस्तक्षेप असणार नाही, त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप असणार नाही. निष्पक्ष ही चौकशी करत असताना कारवाई देखील ही निष्पक्षच होईल आणि कायदेशीररित्या कडक कारवाई सगळ्यांवरती होईल. चौकशीमध्ये ज्या ज्या गोष्टी आढळत जातील त्यांच्या त्या रीतीने कारवाई होणार आहे. नाशिकमध्ये देखील जो गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते वाढताना पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात रील्स टाकून अनेक गुंड जे आहेत ते धमकवण्याचा प्रयत्न केला जातो. या संदर्भात नाशिकच्या पोलिसांना किंवा एकूण राज्यभरातल्या पोलिसांना काय? नाही, नाशिकच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः नाशिकच्या दौऱ्यामध्ये या बाबतीमध्ये तिथे आढावा घेऊन तिथे सूचना देखील केलेल्या आहेत की नाशिकचं वातावरण हे सुधारण्याकरिता ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. तिकडे जे काही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती जर का वाढत असेल तर ते रोखण्याकरिता कायद्याचा कडक उपयोग करून तिथे ती रोखण्यात यावी असे स्पष्ट निर्देश माननीय मुख्यमंत्री मोदयांनी नाशिकच्या दौऱ्यामध्ये असतानाच दिलेले आहेत. नंतर त्या दृष्टीने कारवाई आता चालू झाली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ महिला जे एकाकी राहतात रिटायर्ड असतील महिला त्यांच्या हत्येचं प्रमाण वाढलंय. या महिन्यात 2 महिन्यात 2-3 झाल्या. परत चिपळूणचा प्रकार झाला का राधापुरात पण तो प्रकार उघडकीस झाला. काय नेमकं नाही त्याची काही स्पेसिफिक माहिती घेतलेली नाही, परंतु आपण म्हटल्याप्रमाणे त्या बाबतीतली मी माहिती घेऊन SP साहेबांशी मी बोलून घेईन आणि त्यावरती योग्य त्या कारवाई करायला. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गरिबांसाठी आनंदाचा शिदा मुख्यमंत्री असताना त्यांनी ती योजना लागू केली होती, पण आता ती भासणात गुंडळण्यात आलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी घेतलेले त्यावेळी निर्णय काही प्रमाणात हे सरकार हे मुख्यमंत्री रद्द करतात. असं काही नसतंय. आता शेवटी माननीय अजितदादांनी या बाबतीमध्ये देखील वक्तव्य केलेलं आहे. सगळ्याच योजना काही कायमस्वरूपी चालू नसतात, काही योजना आहेत तात्पुरत्या असतात आणि त्याचा शेवटी आढावा घेऊन आणि सगळ्या परिस्थिती पाहून आपण त्यानुसार निर्णय घेत असतो. जाणून बुजून कोणी ह्या योजना बंद करत आहे असं नाही आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला हे निर्णय घेतले त्यावेळेला महायुती म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा असतील, शेवटी या दोघंही नेत्यांनी त्यांना समर्थन केलं. त्या दोघांनी त्यांना त्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला म्हणून एकत्रितपणे घेतले ते निर्णय होते. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, परंतु निर्णय घेत असताना तिघेही नेते नेहमीच एकत्रपणे येऊनच निर्णय घेत असतात. आज देखील सरकार चालवत असताना माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना देखील निर्णय घेत असताना तिघेही नेते एकत्र बसून निर्णय घेत आहेत. त्यामुळे मला वाटतं समन्वय तिघेही नेत्यांमधला अतिशय आजही चांगला आहे. मागील काही महिन्यापासून योगेश कदम विरोधकांच्या टार्गेट आहेत सतत. मागे राजकारण आहे की आपलेच कोण आहेत, घरातले काय, नेमकं काय? मला काहीच फरक पडत नाही. माझे आपले कोण असू द्यात किंवा हे विरोधक राजकारण करत असू द्यात,
माझं लक्ष हे फक्त माझ्या कामांवरती आहे. माझं लक्ष जी माझ्यावरती जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्यावरती आहे. विरोधकांच्या टीकेवरती उत्तर देणं, विरोधकांच्या टीकेला तिथे मी महत्त्व देणं, ह्याला मी अजिबात ह्या गोष्टीवरती मी अजिबात लक्ष देत नाही. म्हणून अशा टीका टिप्पणींना मी कधी घाबरत नसतो. शेवटी रामदास भाईंचा मुलगा आहे. शेवटी माझ्या आणि लहानपणापासून आम्ही देखील राजकारण पाहिलेलं आहे. कोण कशाकरता करतंय हे देखील मला माहिती आहे, पण त्याच्यानं मला काही फरक पडत नसतो. पण रत्नागिरीमध्ये बच्चू कडू मध्यंतरी आले 4 दिवसापूर्वी त्यांनी अपंगांचं एक शिबिर घेतलं. त्याच्यामध्ये एक खंत व्यक्त की रत्नागिरी जिल्हा परिषद मधला जो 5% निधी हा अपंगांवर खर्च करायचा तो केला जात नाही आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला व्यवस्थित वागणूक दिली नाही. नाही, असं घडलं असेल मला त्याची कल्पना नाही आहे, परंतु बच्चूबाईंशी मी स्वतः बोलून घेईन आणि त्यांची जी काही तक्रार आहे त्याचं निवारण नक्कीच मी स्वतः करेन. जिल्हा परिषदला नक्कीच सध्या कुठलीही तिथे लोकप्रतिनिधी नाही आहेत, बॉडी नाही आहे, प्रशासनाच्या मार्फत तिथे चालवलं जाते. परंतु 5%चा निधी हा अर्थातच हा अपंगांवरती खर्च केला गेला पाहिजे. बच्चूबाईंशी मी स्वतः बोलून घेईन आणि जर का त्या गोष्टीमध्ये कुठे तथ्य असेल तर त्या बाबतीमध्ये मी स्वतः सीओ मॅडमशी आजच बोलून घेईन, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करायला सांगेन. एसटी बँकेच्या 2 संचालकांमध्ये वादावादी झाली असं आणि मारामारी झाल्याचा प्रकार घडला एसटी बँकेच्या मुंबईच्या. नेमकं काय सदावर्ते आणि शिवसेना 2 नाही, खरं तर हा जे काही संघर्ष आहे हा काही महिन्यांपासून हा जिथे चालू आहे, संघटनेच्या काही लोकांना हाताशी घेऊन तिथे आपलं वर्चस्व ठेवण्याचा काही राजकीय मंडळी तिथे प्रयत्न करत आहेत, राजकारण करून आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये जे काही मला वाटतं माननीय अडसूळ साहेब देखील हा विषय हाताळत आहेत आणि त्यांच्या मागणीनुसार नक्कीच त्या बाबतीमध्ये सगळी चौकशी करून योग्य ती कारवाई त्या प्रकरणामध्ये केली जाईल. मंत्रीपद मिळत नसल्यामुळे दादा नाराज आहे, योगेश दादा खरं आहे काय? अशी शेवटी आज वयाच्या 39व्या वर्षी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी जी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि 5 महत्वाची खाती माझ्याकडे आहेत, ही जबाबदारी पार पडत असताना शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण पुढची पायरी आपण गाठली पाहिजे, परंतु मला कुठल्याही गोष्टीची घाई नाही. आज जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पडत राहायची, ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडत असताना काम व्यवस्थित तिथे झालं पाहिजे ह्याकडे माझं लक्ष जास्त आहे. कॅबिनेट मंत्री व्हावं असं वाटतंय ना तुम्हाला? कोणाला वाटणार नाही? प्रत्येक आज जेवढे 6 राज्यमंत्री आहेत 6च्या 6 राज्यमंत्र्यांना वाटत असावं की बाबा उद्या आज नाही 5 वर्षाने 10 वर्षाने 15 वर्षाने काहीतरी आम्ही पण कॅबिनेट मंत्री व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे मला वाटत नाही जे काय ज्यांच्याकडे मोठी जबाबदारी ज्यांच्याकडे जे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहतात त्यांना असं वाटतं की माझ्याकडे चांगलं खातं यावं. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री असं त्यांना वाटतं मला उपमुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री असं त्यांना वाटतं मला अजून पुढे जावं. प्रत्येकाच्या आशा आकांक्षा असतात, त्याच्यामध्ये काही गैरअसाचं कारण नाही. पण मागच्या तुम्ही म्हणाल की राज्यमंत्र्यांना काही अधिकारच मिळत नाही, दिले जात नाही, पण आता त्यात काही सुधारणा झाली? विषय मिटले आता ते झालं 6 महिन्यापूर्वीची गोष्ट झालं आहे. का दिले का अधिकार? आता अधिकार जे काही मंत्र्यांनी दिलेले आहेत तुम्हाला दिले, काही मंत्र्यांनी अजून द्यायची बाकी आहे. शिवसेना मंत्र्यांना दिले असं मस्त पुढच्या महिन्यात शिवसेनेचे राज्यमंत्री त्यांना काय दिले गेले असं नाही. त्या बाबतीमध्ये आता आमचा तो शेवटी शासनाचा तो एक भाग आहे आणि त्याच्यावरती मी जाहीरपणे टिप्पणी करणं योग्य नाही. परंतु जे काही आमचं काम चालू आहे ते अतिशय सुरळीत काम चालू आहे, कुठेही तक्रार नाही आणि आमच्या वरिष्ठांच्या सोबत अतिशय चांगला आमचा समन्वय आहे आणि वरिष्ठ देखील आम्हाला तिथे सन्मानपूर्वक वागणूक देत आहेत. जे काही निर्णय असतात महत्वाचे निर्णयामध्ये राज्यमंत्र्यांना देखील तितका सन्मान हात दिला जातोय, पण तक्रार कुठलीही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.